So in last lecture, we discussed Ambedkar movement, right? For the upliftment of Dalit people, right? The untouchable लोकांसाठी ज्या प्रकारची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेली, त्या चळवळीचं यश आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानाच दलितांना राखीव जागा सुद्धा मिळाल्या. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रतिज्ञा केली होती येवला या ठिकाणी की जरी मी दलित म्हणून जन्माला आलो असेल तरी सुद्धा मी हिंदू म्हणून जरी जन्माला असतो तरी मी हिंदू मी मरणार नाही. आणि त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे नागपूर या ठिकाणी 1956 मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ठीक आहे. आता त्याच्यानंतरच 3-4 महिन्यांनी त्यांचं निधन झालं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्याला आपण निर्वाण म्हणतो ते त्याच्यानंतर 4 महिन्यांनी झालं. आणि त्याच्यानंतर ही जी मुवमेंट होती, जे आपण म्हणतो की आंबेडकर चळवळ, जी दलितांच्या अपलिफ्टमेंट म्हणजे उत्कर्षासाठी त्यांनी सुरू केली होती, त्याच्यामध्ये कशा प्रकारचा बदल झाला, कोणत्या कोणत्या लोकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं, तर या सगळ्या गोष्टींचा आपण आजच्या सेशनमध्ये विचार करणार आहोत. त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा की शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा एक पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केला होता. कोणता? शेड्यूल कास्ट फेडरेशन. पण त्याचं असं म्हणतं की जर शेड्यूल कास्ट फेडरेशन मी म्हणतोय ना, तर मी काय करतोय, माझ्या पक्षाला मी फक्त एससी कास्टसाठी रिलेटेड ठेवतोय. पण मी काय केलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी विचार केला की मी एक असा पक्ष निर्माण करेल जो सगळंच सर्वसमावेशक असेल. असा एक पक्ष त्यांना निर्माण करायचा होता. कुणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. पण त्याच्या आतमध्ये त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळं त्यांची ही इच्छा नंतर त्यांच्या काही फॉलोअर्स होते, अनुयायी होते, त्यांनी पूर्ण केली. त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपण म्हणतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आता कोणते कोणते पक्ष कुणी कुणी स्थापन केले, नंतर त्याच्यामध्ये कशी मतभेद झाले, आणि आपण नंतर पाहतो की पूर्णतः आंबेडकर चळवळीची वाताहत झाली, कारण प्रत्येकाला नेता व्हायचं होतं. त्याच्यामुळे याच रिपब्लिकन पार्टीचे अनेक गट पडले. उदाहरण आठवले गट, राईट का नाही, प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास, काय ते आपला वंचित बहुजन आघाडी असेल. म्हणजे त्यांच्यानंतर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर हे खूप अवघड गेलं सगळ्या लोकांना की सगळ्या दलितांना एकत्र आणणं, एका पक्षाच्या अंतर्गत ठेवणं. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष निघाले. ते सगळ्याचा विचार आपण करणार आहे. बघा, दुसऱ्या टप्प्यात अनेक कार्यकर्ते योगदान दिले. दादासाहेब गायकवाड, मेश्राम, शिवराज, शिवराज कांबळे, गवई, वराळे, खोब्रागडे आणि सोनवणे. आता जे गवई नाव दिसतं, गवई तुम्हाला दिसतंय का? हे गवई आत्ता आहे ना भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत. भूषण गवई माहिती आहेत ना? भूषण गवई आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. तर हे गवई, ते जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत ना, भूषण गवई, हे त्यांचेच पूर्वज आहेत. त्या पूर्वजांचेच ते वंशज आहेत भूषण गवई साहेब. तर हे तेव्हापासून आंबेडकरी चळवळीमध्ये हे लोक इन्व्हॉल्व्ह होते, लक्षात ठेवा. पुढे बघा, खोब्रागडे, सोनुले, राईट. आंबेडकरांनी आर्थिक व राजकीय स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी नागपूर येथे व्यापक अर्थाने रिपब्लिकन पक्षाची स्थापना करणं अशी घोषणा केली होती. कोणता पक्ष स्थापन करताना? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. हा पक्ष कुणाला स्थापन करायचा होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कारण त्यांना वाटायचं की स्केड्यूल कास्ट फेडरेशन जर मी असं म्हणतो ना, याचा अर्थ मी आय एम ट्राईंग टू डिस्ट्रिक्ट मायसेल्फ टू द ओनली एससी पीपल, राईट. म्हणून त्यांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्केड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून अध्यक्ष, लक्षात ठेवा अध्यक्ष कोण होते, काय नाव लक्षात ठेवायचं, शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. कुणाच्या अध्यक्षतेखाली? शिवराज. हे महत्वाचं नाव आहे. म्हणजे शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी स्थापना कोणी केली? दलित कार्यकर्त्यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वप्नातील पक्ष कोणता होता? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा पक्ष स्वप्नात त्यांच्या होता, पण त्यांचा मृत्यू झाला, त्याच्यावर तो काय अस्तित्वात येऊ शकला नाही. त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा सत्याग्रह घडून आणला. कुणी? रिपब्लिकन, भारतीय रिपब्लिकन पक्षाने. कोणाच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न विचारतील, कोण आहे? दादासाहेब गायकवाड. भूमिहीन म्हणजेच काय? पूर्वा, की ज्यांच्याकडे जमीन नाही अशा लोकांचा सत्याग्रह घडून आणला. दलित भूमिहीनांना सरकारी पडीक जमिनी मिळाल्या. या अर्थाने दलित, आदिवासी, शोषित माणसाला सामाजिक व आर्थिक न्याय मिळाला. लक्षात ठेवा, दादासाहेब गायकवाड आणि शिवराज.
स्थापना केलेली ऑक्टोबर 1957. नाव काय होतं? शेड्यूल कास्ट भारतीय रिपब्लिकन पक्ष, इंडियन रिपब्लिक पार्टी, ज्याला आपण असं म्हणतो. कळलं? एनी डाऊट अबाउट दिस? करू का क्लिअर? समजलं? करू का क्लिअर? लिहित आहे ज्याला अंडरलाईन कर जोडसल्या काय लक्षात ठेवायचं? 3 ऑक्टोबर 57 शेड्यूल कास्ट फेडरेशन. अध्यक्ष कोण होते? एन शिवराजन. आणि त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाडांनी कोणती मुवमेंट चालू केली होती? भूमिहीन लोकांना जमिनी मिळवून देण्यासाठी. पडीक जमिनी मिळाल्या. पडीक म्हणजे काय? ज्याचा वापर कोणाचा नव्हता अशा जमिनी मिळाल्या. पुढील काळात दलित चळवळीचे नेतृत्व भावी कार्यक्रम सहकार्य. हा बघा, म्हणजे नेतृत्व भावी कार्यक्रम इतर पक्षांशी करायचे सहकार्य इत्यादी मुद्द्यांवरून रिपब्लिक पक्षात फूट मिळाली. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की या पक्षाच्या नंतर आहेत ना असे तुकडे तुकडे व्हायला लागले. उदाहरणार्थ आता जर विचार केला तर आठवले साहेब माहिती आहेत? रामदास आठवले हे केंद्रामध्ये नेते आहेत. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ए म्हणजे आठवले गट, राईट. मग हे कुणाच्या बरोबर गेले? बीजेपीच्या बरोबर गेले. बीजेपी हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि हिंदुत्व आणि बौद्ध धर्म एकत्र कसा राहील असे विचाराचे काही लोक होते. मग त्यांना वाटायचं की ज्या पक्षाशी आपली आयडिओलॉजी जुळते त्यांच्यावर जायचं, पण त्याच्यामध्ये मतांतर होते. त्याच्यामुळं याच्यामध्ये अनेक पक्षात फुटी पडल्या. मग निराश झालेल्या सुशिक्षित तरुणांनी साहित्य निर्मिती करून आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून काय निर्माण झालं? दलित साहित्याची चळवळ. म्हणजे दलित लिटरेचर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. दलित लिटरेचर येऊन वेन आय वॉज इन पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, दलित लिटरेचर वॉज अ स्पेशल सब्जेक्ट. मग नामदेव ढसाळ असेल, द पॉइझन ब्रेड म्हणजे विषयाची भाकरी, राईट, अशा प्रकारचे वेगवेगळे कोणते कोणते पुस्तकं त्यांनी लिहिली होती. तर ती चळवळ निर्माण झाली, दलित साहित्याची चळवळ. आणि त्याच चळवळीतून हे लोक काय करायला लागले? आपली मतं मांडायला लागली, आपल्या भावना व्यक्त करायला लागले. बरोबर का नाही? त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट झाली, 1972चा दुष्काळ पडला होता. आणि 1972चा दुष्काळ पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात दलितांचे अत्याचार सुरू झाले. मग त्यावेळेस दलित पॅन्थरची स्थापना झाली. आपण सगळं हळूहळू पाहणार आहे. हे करू का क्लिअर? साहित्य चळवळ बघा. साहित्य कोण कोण? दलित साहित्य कोण कोण होते लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठे, मातंग समाजाचे शंकरराव खरात, बाबूराव बागुल. बाबूराव बागुल यांचं एक पुस्तक आहे, जेव्हा मी जात चोरली होती. खूप छान पुस्तक आहे. बाबूराव बागुल यांच्यापासून दलित साहित्यामध्ये आधुनिक प्रवाह निर्माण झाला. नाव लक्षात ठेवा बरं का, बाबूराव बागुल. त्यांच्या लिखाणात बंडखोरी आणि विद्रोह, इट्स अ काइंड ऑफ वी फाइंड द रिबिलियस थॉट्स वर एक्सप्रेस्ड इन देअर रायटिंग. बाबूराव बागुल यांचं नाव काय आहे? जेव्हा आम्ही जात चोरली होती. हे पुस्तकात त्यांनी काय लिहिलं? एक छान त्यांनी एक कथासंग्रह लिहिला. केशव मेश्राम यांनी अस्पृश्यांना गाव कुसाबाहेर कसं फेकले जाते लक्षात येते. म्हणजे केशव मेश्राम यांच्या कादंबऱ्यातून हाऊ अनटचेबल्स वर थ्रोन आउट ऑफ द विलेज, राईट. सो दॅट इज समथिंग दॅट यू कॅन अंडरस्टँड फ्रॉम केशव विश्राम. नंतर प्रकाश आंबेडकर, राजा ढाले. प्रकाश आंबेडकर म्हणजे आत्ताचे माहिती ना तुम्हाला आहेत ते, राईट. जोगेंद्र कवाडे, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, गंगाधर पानतावणे, दया पवार, वामन निंबाळकर, प्राध्यापक सोनकांबळे, योगीराज वाघमारे, शेंडे, डोळस, अर्जुन डांगळे, प्रकाश खरात, लिंबाळे इत्यादीच्या लिखाणातून दलितांच्या वास्तव जीवनाचे व चळवळीचे हुबेहूब चित्रण राखडले. आता सगळी नावं तुम्ही ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास खरोखर करताल मनापासून, सगळी नावं पेपरला येत असतात, राईट. प्रकाश खरात गट वेगळा आहे, त्याच्यानंतर आठवले गट वेगळा आहे, प्रकाश आंबेडकर आहेत, जोगेंद्र कावाडे आहेत, ठीक आहे. त्यातले काही लोक आता सुद्धा जिवंत आहेत, ठीक आहे. करू क्लिअर? जायचं पुढं, हे लक्षात ठेवा. आता अण्णाभाऊ साठे यांचे ना एक कादंबरी स्मशानातील सोनं, ऐकलंय का तुम्ही? स्मशानातील सोनं नावाचे कादंबरी आहे, खूप छान आहे. बघा तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा, खूप छान कादंबरी आहे. म्हणजे भीमा हा तो हिरो दाखवला त्याच्यामध्ये. मग थोडक्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे प्रचंड भारी साहित्यिक होते. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची एक कादंबरी आहे, फकीरा. फकीरा कादंबरी. ती फकीरा कादंबरी मी वाचायला सुरुवात केली, मी संपवली 8 तास कुठे कळलंच ना माझी, मी उठलो पण नाही. एवढी छान कादंबरी आहे. गोष्ट काही समोर चालते एकदम भारी, एकदम. बघा तुम्ही वाचून घे. जे नावं सांगतो लक्षात ठेवा.
दलित साहित्य चळवळीचे मोठे योगदान आहे. दलित साहित्याच्या माध्यमात दलितांच्या झालेले अन्याय, वेदना, अत्याचार, दुःख यांना वाचा फोडण्याचं कार्य दलित साहित्यिकांनी पूर्णत्वास नेले. आता अण्णाभाऊ साठे यांचं कार्य काय आहे? दलित समाजातील पहिले लेखक कोण होते? अण्णाभाऊ साठे. अनेक वर्ष त्यांनी काय केलं? शाहीर म्हणून काम केलं. शाहीर म्हणजे माहिती आहे ना? शाहीर. शाहीर म्हणजे पोवाडा गाण्याचे काम करायचे, राईट. त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव. साम्यवाद म्हणजे काय? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. भटक्या समाजाचे प्रश्न कादंबरीतून मांडले. बघा हे बघा मी आता सांगितलं तुम्हाला. स्मशानातील सोनं ही त्यांची महत्वाची कथा आहे. फकीरा मी हे पण वाचलेलं आहे. ही त्यांची सर्वोत्तम कादंबरी असून वास्तव आदर्श स्वप्नरंजन मिश्रित कादंबरी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून अस्सल दलित जीवन मांडले. फकीरा कादंबरी अवश्य वाचा. डाउनलोड करायची आणि वाचायची. छान एकदम. ठीक आहे. करू का क्लिअर? जायचं पुढं. स्मशानातील सोनं आणि दोन लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठे यांच्या फेमस कादंबऱ्या कोणत्या? अण्णाभाऊ साठे यांच्या फेमस कादंबऱ्या दोन. स्मशानातील सोनं आणि फकीरा. ठीक आहे. क्लिअर असेल क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचारा पोरांना. डन डन. क्लिअर. चला. हा विचार. डाऊट असेल तर विचारायचं बरं का. काही लक्षात म्हणजे नाही आलं तर विचारा मला. पुढे बघा. बघा, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले. त्यामुळे दलित समाज हालअपेष्टा आणि उपासमारी भरपूर निघाला. त्याचबरोबर त्यांच्यात अत्याचारात वाढ झाली. बघा म्हणजे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स होतेच. 1972चा खूप मोठा दुष्काळ आणि खायला प्यायला पण नाही आणि परत ह्या लोकांनी यांच्यावर अन्याय चालू केले. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून दलित तरुणांनी बघा म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, दलितांच्यावर जे अन्याय होतात त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी दलित तरुणांनी एक आक्रमक पद्धतीची दलित पॅन्थर ही नावाची संघटना स्थापन केली. नाव काय लक्षात ठेवायचं? दलित पॅन्थर. कधी स्थापना झाली? जुलै 1972. लक्षात ठेवा. राईट. दलित पॅन्थरची स्थापना. पॅन्थर म्हणजे काय? चित्ता. माहितीये ना? 9 जुलै 1972. म्हणजे 1972च्या दुष्काळातून हेच वास्तव निर्माण झालं की अनेक लोकांचे अन्याय होत आहेत आणि त्यावेळेस काही तरुणांनी समोर येऊन दलित पॅन्थरची स्थापना जुलै 1972 मध्ये करण्यात केली. करू क्लिअर? शॅल आय क्लिअर दिस? तारीख लक्षात ठेवा बरं का. 9 जुलै 1972. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारा रिपब्लिकन पक्ष सत्ता, स्वार्थ, अंतर्गत गटबाजीने पोखरून निघाला होता. मी तुम्हाला सांगितलं की एवढी त्याची शक्ली झाली, अनेक तुकडे झाले. काय कारण होतं? सत्ता पाहिजे, स्वार्थ आहे, त्याच्यामुळे ते खुद्द दलितांचा रिपब्लिकन पक्षावर विश्वास कमी झाला होता. त्यामुळे दलित पॅन्थरला लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली. कोण कोण होतं? नामदेव ढसाळ खूप महत्वाचे नाव आहे. त्यांचा आत्ता मृत्यू झाला 4-5 वर्षापूर्वी. राईट. पवार, राजा ढाले, रामदास सोरटे आणि रामदास आठवले आत्ताचे आहेत ना केंद्रीय मंत्री आहेत. रामदास आठवले साहेब, अरुण कांबळे, लतीफ खट्टेक, अर्जुन डांगळे. घेऊ का वर मी? अर्जुन डांगळे नाव लक्षात ठेवा. काय विचार नाही परीक्षेला पण लक्षात ठेवा तरी माहिती असेल. गंगाधर गाडे. राईट. अविनाश महातेकर हे आत्ता सुद्धा लोक आहेत. अविनाश महातेकर म्हणते आहेत म्हणजे जिवंत. हा लिया. ठीक आहे. जेवदेव गायकवाड, उमाकार अंधेकर त्यांचे योगदान मोठे. कोणते कोणते नाव लक्षात ठेवा? नामदेव ढसाळ, पवार, राजा ढाले, रामदास सोरटे, रामदास आठवले, अरुण कांबळे, लतीफ खाटीक, अर्जुन डांगळे, प्रथम कुमार शेगावकर, गंगाधर गाडे. हे सगळ्या लोकांचं याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात योगदान आहे. ऍप डाउनलोड करून ठेवा. सृजन प्रबोधिनी. जायचं कुठे जायचं? प्ले स्टोअरवर. हे सगळे व्हिडिओ हिस्ट्रीचे आता युट्यूबवरचे जातील निघून आणि त्याच्यावर पडतील कुठं? ह्या फेसबुकवर आपल्या ॲपवर. मग तिथे गेल्यानंतर सर्च करायचं हिस्ट्री, तुम्हाला ते मिळून जातील. करू क्लिअर?
दलित पॅन्थरची स्थापना त्यावेळेस दलित, बघा म्हणजे दलित पॅन्थर, दिस पार्टी इट सेल्फ वॉज अ काइंड ऑफ रिएक्शन टू द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कारण मी तुम्हाला म्हटलं, there were many different leaders, different ideologies were there, they were following different kind of culture, they were trying to get affiliated with other political parties. So they had different kind of thoughts behind it. So final त्याचा परिणाम काय झाला? बरेचसे प्रकारचे तुकडे तुकडे पडले. आणि दलित प्रांतर ही तरुणांची चळवळ होती की तुम्ही लोकांनी काय केलं, आता आम्ही काहीतरी करतो. हे एक लढाऊ संघटना म्हणू शकता तुम्ही. दलितांमध्ये चैतन्य आणि सामर्थ्य जागृत करण्याची चळवळ म्हणून पॅन्थरचे स्थान होते. आंबेडकरांच्या विचाराच्या पायावर दलित पॅन्थर उभारली होती. दलित पॅन्थरने आपली घटना कार्यक्रम घोषित केला होता. तरुणांच्या पणात एक आशावाद आणि नवी उर्मी निर्माण केली. राजकीय सामाजिक गट म्हणून दलित पॅन्थरने महत्वपूर्ण काम केले आहे, लक्षात ठेवा. दलित पॅन्थर म्हणजे एक प्रकारचा आक्रमक चेहरा. आणि त्याने सांगितलं होतं की बाबा तुमच्याकडून अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तुमचे तुकडे तुकडे झाले, आम्ही स्वतःच करतोय. राईट. म्हणजे तरुणांच्या मनात एक आशा आणि उर्मी निर्माण करण्याचं काम या पक्षाने केलं. आणि सोशल अँड पॉलिटिकल प्रेशर ग्रुप म्हणून दलित पॅन्थर समोर आलं. आता मी तुम्हाला म्हटलं की मराठवाडा विद्यापीठ माहिती असेल तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, त्याचं नाव पहिलं होतं मराठवाडा युनिव्हर्सिटी. आता काय प्रकार आहे बघा, खूप मोठी चाललेली चळवळ आहे, अनेक वर्ष चालली. म्हणजे याची सुरुवातीला मागणी कुणी केली? पाठ ठेवायचे. कुणी केली? प्रथम मागणी म्हणजे बाबा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर या नाम विद्यापीठाला नाम दिलं पाहिजे. कोणाला दिलं पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. आणि 1977 मध्ये मागणी केली होती. यासाठी कृती समिती स्थापन केली. त्याच्यात क्रांतीदल सगळे लोक होते. काही लक्षात ठेवू नका. लक्षात काय ठेवायचं? 18 जुलै 1800 म्हणजे किती विद्यार्थी आंदोलन त्याच्यात हे झालं. मुख्यमंत्री नामदार शरद पवार यांच्या काळात विधानसभा आणि विधान परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा असे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते बिनविरोध संमत करण्यात आला. म्हणजे या काळात पुलोदचं सरकार, पुलोद म्हणजेच काय, शरद पवार यांनी स्वतः सरकार स्थापन केलं होतं वयाच्या 38व्या वर्षी. म्हणजे जवळजवळ माझ्या वयाचा असताना एक व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. त्यांचं नाव शरद पवार. पुलोद, पुरोगामी लोकदल आघाडी, पुलोद असं हे त्यांच्या पक्षाचं नाव होतं. ठीक आहे, क्लिअर झालं? राईट. आणि त्यांनी तो पारित केला की बाबा ते पहिल्यापासून थोडे लिबरल आहेत शरद पवार साहेब, की ठीक आहे ना, एवढा मोठ्या महामानवाचं नाव आपण देऊन टाकू मराठवाडा विद्यापीठाला. राईट. त्याच्यानंतर या ठरावानंतर नामांतर आंदोलन हिंसक वळण लागले. 1978 ते 94, किती वर्ष बघा पोरांनो, 88, 89, 90, 91, 92, 93, 16 वर्ष हे आंदोलन चालू होतं. संपूर्ण महाराष्ट्र नामांतर आंदोलन प्रति आंदोलन त्या ढवळून निघाला. नामांतर लढ्यासाठी 6 डिसेंबर 1990 औरंगाबादमध्ये लॉंग मार्च निघाला, समता दांडी निघाली होती. त्याच्यानंतर हे सगळं नंतर सोडून द्या. स्थापना कधी झाली? 16 वर्ष संघर्ष केल्यानंतर या मराठवाडा युनिव्हर्सिटीला नाव मिळालं कुणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. कधी? 13 जानेवारी 1994. म्हणजे इट बिकेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. राईट. आणि 14 जानेवारी 1954 पासून राज्यपालांनी काढलेल्या आदेशाद्वारे औरंगाबादचे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झाले. राईट. याच दिवशी नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नवीन विद्यापीठ स्थापन करण्यात आले. म्हणजे 13 जानेवारी 2 विद्यापीठ आली. एकाचं नामांतर झालं आणि दुसरं नवीन निर्माण झालं. कोणतं? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी. कुठे स्थापन झाली? नांदेड. लक्षात राहील? क्लिअर? एनी डाऊट? नामविस्ताराच्या घोषणेनंतर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील बौद्ध दलित जनतेने मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.
नामांतर विरोधकांनी प्रसंगी समंजस व प्रगल्भ भूमिकांच्यामुळे वातावरण शांत झाले. समतेच्या तत्वासाठी सुमारे 2 दशक चाललेल्या संघर्षाचे पर्व संपले. 19व्या शतकाचा उत्तरार्ध दलित समाज परमोच्च यशाचा कालखंड ओळखला जातो, कारण दलितांना आरक्षण मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर भारतरत्न मिळाला. त्यांच्या नावानुसार या मराठवाड्यात त्यांचं नाव त्यांना देण्यात आलं. एक चांगली गोष्ट त्यांच्याबद्दल होती. ठीक आहे, क्लिअर झालंय. दलित चळवळीचं मूल्यमापन करू पूर्ण आपण. खूप मोठं चॅप्टर आहे पण महत्वाचं आहे. आता परीक्षेला काही येणार नाही ते मी सांगतो तुम्हाला, सोडा. आत्मविश्वास निर्माण झाला, स्वाभिमान आला. हजारो वर्षांची गुलामी नष्ट झाली. हे काय परीक्षा विचार नाहीत, आपल्याला माहिती आहे गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर दलितांच्या सार्वजनिक विकासाला चालना मिळाली. इथपर्यंत लक्षात ठेवा. पुढे बघा. एक क्रांतिकारी परिवर्तन चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे, परंतु सध्या दलित चळवळीचे स्वरूप एकसंध राहिलेले नाही, हे महत्वाचं आहे. दलित नेत्यांमधील व्यक्तिगत स्वार्थामुळे गट आणि उपगट निर्माण झाले. संघटित लढा देण्याची ताकद संपुष्टात आली आहे. आंबेडकरांनंतर दलित चळवळ त्यांच्या खंबीर नेतृत्व मिळालेच नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही वॉज द लास्ट लीडर हु रिअली वर्क फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ Dalits people without any kind of motive. But nowadays, these political leaders are becoming more and more selfish. So they are not following the real ideology of Dr. Babasaheb Ambedkar. 21व्या शतकातील आव्हाने समर्थन क्षमता दलित चळवळी आपल्यात निर्माण केली पाहिजे. आशावाद निर्माण केला फक्त त्यांनी, जोड लक्षात ठेवा. गट उपगट निर्माण का झाले? प्रत्येकाला व्हायचे नेता, कार्यकर्ता कोणाला व्हायचं नाही. कळलं? हे काय परीक्षेला विचारणार नाही, ते लक्षात असू दे. मुक्ती चळवळ कुणाची? हे महत्वाचं बरं का. आता सगळे बघा एक 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 एक. स्त्री मुक्ती चळवळ. परत एकदा, जर दलितांची समतेची चळवळ असेल ना पूर्वा, याचा अर्थ स्त्री मुक्ती चळवळ म्हणजे स्त्रियांना पहिले कुठं ना कुठं दास्यामध्ये ठेवलं. दास्य म्हणजेच काय? स्लेवरी, चूल आणि मूल. आता सुद्धा कंडिशन बऱ्याच ठिकाणी तशी आहे की महिलांना म्हणावं तसा कोणत्या प्रकारचे अधिकार नाही आहेत. नशिबाची म्हणजे एक चांगली गोष्ट की आपल्या भारतामध्ये महिलांना आरक्षण आहे. महिलांना नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे. 33% महिलांना रिझर्वेशन आहे. पण तरी सुद्धा काही महिलांना त्या गोष्टी कळत नाहीत. असे चला, अभ्यास केला पाहिजे त्यांनी, असं माझं म्हणणं आहे. वेद काळात स्त्रियांना पुरुष इतके समान स्थान होते बरं का. वेद काळात म्हणजे काय? हजारो वर्षापूर्वी. म्हणजे शेतीचा शोध कुणी लागला तर महिलांनी लावला. म्हणजे पुरुष शिकार करायला जायचा, महिला काय करायच्या? घरी असायच्या. मग त्यांना कळलं, हा हे बियाणं पडलं, परत झाड आलं, म्हणजे हे आपण जर हे करून ठेवलं, साचून ठेवलं आणि नंतर पुरलं, जमिनीत पुरलं, तर ते उगवतंय. अशा प्रकारे शेतीचा शोध सुद्धा महिलांनी लावला, लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वीच्या काळी त्यांना आदराचं स्थान होतं. हिंदू धर्मावर मनुस्मृतीचा प्रभाव वाढल्यापासून स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन हळूहळू बंधने त्यांच्यावर आणली गेली. म्हणजे मनुस्मृती यायच्या अगोदर स्त्रियांचं स्थान कसं होतं देशामध्ये? छान होतं, इक्वल होतं. प्राचीन आणि मध्ययुग काळात परकीय आक्रमण सुरू झाली त्यावेळी स्त्री जीवन 4 भिंतीत दात गुंतून गेला. म्हणजे स्त्री हा एक असा घटक आहे ज्याला आपण वल्नरेबल म्हणतो, इझिली वर्नरेबल. की एखाद्या राजावर आक्रमण होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथल्या स्त्रियांना किडनॅप केलं जायचं. का? तर आपण होतो स्त्री म्हणजे घराची आबरू वगैरे त्या गोष्टी. म्हणजे शत्रूला नामोहरण करायचं काम म्हणजे स्त्रियांना अशा प्रकारे गुलाम बनवणं, ही एक गोष्ट होती, लक्षात ठेवा. आणि त्या गोष्टी आक्रमण ज्यावेळेस प्राचीन आणि मध्ययुगीन काळात व्हायचे त्यावेळेस पण त्या गोष्टी व्हायच्या. मनुस्मृती काय आहे? मनुस्मृती हा ग्रंथ आहे एक प्राचीन काळामध्ये लिहिलेला. आणि त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे असं ऑब्जेक्शनेबल बऱ्याचशा गोष्टी आहेत महिलांच्या बद्दल. परत दलितांच्या बद्दल चातुर्वर्ण्याचं समर्थन केलंय, महिलांना दुय्यम वागणूक दिली पाहिजे. बरंच काय काय लिहिलेलं आहे, त्यानंतर मी सांगेन, आता काय सांगत नाही. चला पुढे बघा. प्राचीन काळी मातृसत्ताक समाज व्यवस्था. मातृसत्ताक म्हणजे आता पितृसत्ताक आहे. पितृसत्ताक आहे म्हणजे काय? वडील जे म्हणणार ते ऐकणार. पण पुरुषाच्या काळी हा स्त्रियांना स्थान होतं. अग्नीचा शोध, आयुधांचा वापर, जीवनाची गतिशीलता, टोळीतामुळे पुरुष वर्ग आक्रमक व प्रभावी बनला. म्हणजे हळूहळू काय झालं?
पुरुष ताकदवान, तो जाणार, तो शिकार करणार, तो आक्रमक, त्याला ताकद जास्त आहे. मग हळूहळू नंतर आहे ना पुरुष वर्ग आक्रमक खूप प्रभावी बनला आणि स्त्रिया दुय्यम बनल्या. पुरुषाला स्त्रीच्या मातृत्वावर मालकी मिळवणे गरजेचे होते, तर स्त्री ही पुरुषाची खाजगी मालमत्ता म्हणून गणली जाऊ लागली. म्हणजे पुरुषाकडे असं नसतं, नवरा बायको कुटुंब व्यवस्थाच नव्हती, कोणी कोणाबरोबर फिरायचं. मग तसं नव्हतं. म्हणजे नंतर काय झालं की नाही, की ही व्यक्ती आहे, या व्यक्तीशी मी लग्न केले, विवाह संस्था अस्तित्वात आली आणि त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर प्रामाणिक राहिलं पाहिजे. मग ती विवाह संस्था मग अपत्य जन्माला घालायची, त्यांना मोठं करायचं, त्यांना शिकवायचं, त्यांचं लग्न करायचं, त्यांची पोरं सांभाळायची. तसं करत करत म्हातारं मरून जायचं. ही झाली कुटुंब व्यवस्था. ठीक आहे. पुरुषाचे कुटुंबाचे वचन आर्थिक वाढले, स्त्री आर्थिकदृष्ट्या दुर्बळी बनली, परावलंबी बनली, घराबाहेर निघायचं नाही. बघा, कुटुंबाची जबाबदारी, व्यवहार, व्यवसाय यामुळे पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. बालविवाह, जरट कुमार विवाह, सतीची चाल, पुनर्विवाह बंदी या अनिष्ट प्रथांचा प्रसाद होत झाला. म्हणजे मरूनच, हा तेच, मरूनच जायचं. खरंच की शेवटी तेच आहे सगळ्यांचं. आहे तोपर्यंत जगायला लागते म्हणून काम करायचं बघा. समजलं का? म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या अनिष्ट परंपरा आतापर्यंत होत्या, अजून पण आहेत का नाही? का नाही घेत? बालविवाह होतात का पूर्वा? होतात. बालविवाह होतात. म्हणजे 17च्या आतमध्ये, 18च्या आतमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुलांचे मुलींचे विवाह केले जातात. मुलीचा जन्म अशुभ मानला जाईल, तिची हत्या करण्यात येईल, मुलगी प्रत्येक परक्याचे धणे अशी मानसिकता होती. त्यातून बालविवाह प्रथा रूढ झाली, की परक्याचं धन तर धन लवकर देऊन टाका लोकांना, आपल्याकडे कशाला ठेवायचं, राईट? पुढे बघा. विधवेचं केश ओपन करायचं. एखादी स्त्री विधवा झाली, तिला काय करायचं? टकली करून टाकायचं. का? का? म्हणजे केस असतं तर मग चांगला दिसतो ना. टकल्या माणसाकडे कोण बघेल? विद्रूप करायचं की तिकडे कोणी नाही पाहिलं पाहिजे. मुलीच्या लग्नाला हुंडा द्यावा लागत असे. त्यामुळे अनेक अरे मुलींच्या लग्नाला आता सुद्धा लोक हुंडा देतात, माहितीये तुम्हाला? मध्ये एक प्रकरण झालं होतं, माहितीये तुम्हाला? त्या वैष्णवी हगवणे प्रकरण. फॉर्च्युनर दिली तरी पुरीला आत्महत्या करायला लागली. पण पहिल्यांदाच नाही म्हणायचं असतं. आम्ही देणार पण नाही आणि घेणार पण नाही. आलं का नाही? असं पाहिजे. पण लोकांना पण हवा असतो, चांगलं स्थळ पाहिजे. मग घ्या चांगलं स्थळ, बरा पैसे. म्हणजे चांगल्या स्थळासाठी एक प्रकारे, म्हणजे हा पण हुंडाच झाला का हो एक प्रकारे, का नाही? मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, निर्व्यसनी आहे, पण त्याला प्रॉपर्टी नाही, मग तो प्रॉपर्टीवाला पाहिजे, त्याच्या घरी बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मग हा पण हुंडाच झाला की. असं चला, काय करायचं आपल्याला, कॉन्ट्रोवर्शियल काय बोलायचं नाही. परंतु हे दोन्ही बाजूने दोघांनी विचार केला पाहिजे, की संसार करायचा असतो दोघांना, एकमेकांची मनं महत्वाची, पैसा मॅटर करत नाही. मग स्त्री सुधारणेला प्रारंभ कधी झाला? पाश्चात्य ज्ञान, राईट, प्रशासनाचा व्याप सांभाळण्यासाठी भारतीयांनी तयार करण्याच्या उद्देशाने शिक्षणाची सुरुवात केली. बुद्धिवाद, स्वातंत्र्य, समता, राईट, याच्यावर समाज बदलला गेला. म्हणजे कुठं ना कुठं पाश्चात्य शिकणाऱ्या लोकांना कळलं की अरे काय शेवटी माणूस तर सेमच आहे, काय स्त्री पुरुष समानता, सगळं सेमच राहते, राईट. अशा प्रकारे बदल झाला लोकांच्या विचारामध्ये. समाज सुधारकांनी विविध घटकावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आपापल्या पद्धतीने खूप चांगल्या प्रमाणे प्रयत्न केलेले होते, लक्षात ठेवा. बघा, पहिले स्त्री स्त्रियांच्या सुधारणामध्ये स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरुवात झाली ख्रिस्ती मिशनरीचे प्रयत्न. ख्रिस्ती म्हणजे काय? ख्रिश्चन लोक. ब्रिटिश कोणत्या धर्माचे? ख्रिश्चन धर्माचे. मग त्यांनी इकडे आल्यानंतर 1813चा एक चार्टर्ड ऍक्ट आहे. त्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये भारतामध्ये शिक्षणाची प्रगती व्हावी म्हणून आहे ना, काही रक्कम देऊ केली होती आणि त्यातून शैक्षणिक प्रगती मुलींची होणे अपेक्षित होतं.
स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू करण्याचे श्रेय ख्रिस्ती मिशनरीकडे जाते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली. पण त्याच्या अगोदर सुद्धा ख्रिस्ती लोक म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल्स वगैरे आता तुम्हाला माहिती आहे ना, ते लोक काय करायचे, महिलांसाठी शिक्षणासाठी काम करायचे. तर कोणत्या कोणत्या गोष्टी हायलाईट करतात ते लक्ष ठेवायचं तुम्ही. पहिले अमेरिकन मराठी मिशनने 1824 साली, कधी 1824 साली मध्ये चर्च मिशन सोसायटीने 1828 मध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. लक्षात ठेवा, अमेरिकन मराठी मिशन 1824 आणि चर्च मिशन सोसायटी 1828. लक्षात ठेवताल. जॉन विल्सन याची पत्नीचं नाव काय आहे, मार्गारेट. हिने मुंबईत 1839 साली मुलींसाठी 3 शाळा सुरू केल्या होत्या. लक्षात ठेवा, नाव काय आहे, कोणाची बायको, जॉन सिना नाही, जॉन विल्सन. जॉन विल्सन याची बायको काय, मार्गारेट. तिच्या मृत्यूनंतर जॉन विल्सनने कार्य पुढे चालू ठेवले. मेरी कार्पेंटर महत्वाचं नाव बरं का, हिचे क्षेत्रातील कार्य महत्वाचे. मेरी कार्पेंटर फेमस पर्सनॅलिटी, तिने स्त्रियांतील समाजातील स्त्रियांच्या दुर्बल स्त्रियांच्या हक्कासाठी काम केलं. स्त्री शिक्षक तयार करण्यासाठी मुंबई अहमदाबाद नॉर्मल स्कूल काढावे अशी मागणी करण्यात आली. कुणी केली ती, मेरी कार्पेंटर. या शिक्षणासाठी स्त्रियांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. म्हणजे थोडक्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अगोदर सुद्धा हे जे ख्रिस्ती मिशनरी होते या लोकांनी काय केलं होतं, स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केलं होतं. दिस ख्रिस्ती पीपल हॅड स्टार्टेड वर्किंग फॉर दिस काइंड ऑफ विमेन, राईट. अँड 1824 म्हणजे अमेरिकन मराठी मिशन आणि 1828 मध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ. जॉन विल्सनची बायको मार्गारेट हिने मुलींसाठी किती शाळा काढल्या होत्या, 3. कुठे काढल्या होत्या, पुण्यात, मुंबईमध्ये. खावा खावा, जायचं पुढं. क्लिअर. नाव लक्षात ठेवा, पत्नी कोणाची, जॉन विल्सन. नाव काय, मार्गारेट. कुठे शाळा काढल्या, मुंबईमध्ये. किती काढल्या, 3. नंतर नाव कोणतं महत्वाचं, मेरी कार्पेंटर. हिने शिक्षण क्षेत्रातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप चांगलं काम केलं. म्हणजे पहिल्यांदा स्त्री शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी चालू केली. लिहिताय का, लिहा लिहा, राईटो. लिहून झालं की सांगा मला. आणि आता जे महत्वाचं नाव घेतोय ते आपण राजा राममोहन रॉय, खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील त्यांच्या जे काही दास्यामधील सगळ्यात बेकार आणि सगळ्यात वाईट प्रथा म्हणजे सती प्रथा. सती म्हणजे काय, सती जायचं. लक्षात ठेवा बरं का. आता नीट सती प्रथा नीट समजून सांगतो तुम्हाला, समजून घ्या. ही जी महिला असायची तिचा लहानपणीच विवाह व्हायचा. 9 वर्षाची पोरगी आणि पोरगा समजा 25 वर्षाचा. फरक किती वर्षात झाला, पाळण्यात पण व्हायचं ना. हा, पाळण्यात नाही, पाळण्यात लग्न करायचे. पण पाळण्यात लग्न झाल्यानंतर ती पोरगी जोपर्यंत तरुण होत नाही, त्यांची तरुण म्हणजे 10-12 वर्षाची, तोपर्यंत तिने आई बापाकडे राहायचं. मग ती तरुण झाली असं त्यावेळेस त्यांना वाटायचं. आणि 9 वर्ष झाल्यानंतर ती मुलगी पुढे यायची, सासरी यायची. आणि त्याच तो नवरा बऱ्यापैकी 20 वर्षांनी मोठा असायचा. मग नवरा जर मोठा असेल तर नवरा अगोदर मरल का बायको. मग समजा तू 25चा आहे, ही ज्यावेळेस 25ची होईल तर तू 55चा व्हायचा. ऐन तरुण्यात जी तरुण व्हायची तो मग तरुण मारायचा, कधी कधी रोग यायचं. असं झालं.
असं झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा व्हायचा की या महिलेचं बाकीचं आयुष्य कसं जायचं. ही तरुण महिला आहे म्हणजे, आणि स्त्री त्याची प्रॉपर्टी असं एक होतं नाही का, ती म्हणजे त्याची प्रॉपर्टी होतं मेला. मग तिच्यावर कोणी वाईट नजर टाकू नये, तिच्यावर कोणी कोणतं चुकीचं पाऊल उचलून गेलं नाही. मग याचे उपाय काय? तिला मारून टाकायचं. असं तर मारून टाकतात नाही, पैशात येते का नाही. मग तिला म्हणायचं की तू देवी आहेस, तू तुझ्या नवऱ्याची लक्ष्मी आहेस, आणि नवऱ्यासाठी जगणे, नवऱ्यासाठी मरणे हे तुझा धर्म आहे, आणि आता तुला सती जावं लागेल. आता मला सांगा, ते विमान दुर्घटना झाली आता, त्या विमान दुर्घटनेत 250 लोक जळून मेले. 1000 टेम्परेचरला ते होतं. लोकांना कळलं पण नाही कुठं दूर झाला, कुठं त्यांचा राग झाली. एखाद्या तरुण व्यक्तीला असं जाळायचं म्हटलं, आणि ते लोक कडेने बघायचे सगळे, आणि हे चालायचं सर्रास. मग म्हणजे थोडक्यामध्ये सती प्रत्येकाच्या नशिबी लिहिलंच होतं. जिचं लग्न होणार तिचा नवरा लवकर मारणार, काम तो म्हातारा आहे. हे बऱ्याच महिलांना याला सामोरं असं खूप तुरळक असेल ना, की नवरा आधिक मरतोय आणि बायको नंतर मग ती वाचते. असं होणारच नाही ना. म्हातारा नवराच आधी गोदर मारणार. मग अशा वेळी काय करायचं? व्हॉट टू डू इन दिस केस? हॅलो. हॅलो. व्हेरी गुड आफ्टरनून मिस्टर शर्मा. समजलं? हे हे अशा गोष्टी होत्या. कशा? अशा. मग त्याच्यामुळे या महिलांना यातून बाहेर कसं काढायचं, तर हा मोठा प्रॉब्लेम होता. मग याच्यावर उपाय म्हणून आपल्या, मी काय ते सांगणार तुम्हाला, मी झालं माझ्या डोक्यात. हा, मग ती महिला तयार व्हायची नाही ना. कोण स्वतः जळायला तयार होईल का? ठीक आहे, मी माझ्या नवऱ्यासाठी कुणीच जाणार नाही, कुणीच जाणार नाही. सगळ्या बायका एकसारख्या असतात. म्हणजे का जाईल? प्रत्येकाला जीव प्रिय असतो का नाही प्रत्येकाला. तर तिला सांगायचं नाही, जर तू तू सती गेली ना, तुझं मंदिर बांधण्यात येईल, तुझ्या इथे यात्रा निघणार, तुझ्या मंदिराची पूजा होणार, तुझ्यासाठी पाया पडणार, तुला देवत्व बहाल केलं जाणार. एवढं सांगितलं, बऱ्याच मॅनिप्युलेशन करायचं नाही का, ब्रेन वॉश करायचा. मग ती एखादी महिला तयार व्हायची. परंतु एखादी तयार नाही झाली, मग तिला अंमली पदार्थ पाजायचा, चक्कर आली तर फेकून द्यायचं, जबरदस्ती टाकायचं, म्हणजे मारायचंच मारायचं. अशी बेकार प्रथा होती. म्हणजे स्त्री जन्म झाला, एक तर स्त्री जन्म झाल्यानंतर पहिली गोष्ट की मुलीचा जन्म अशुभ मानला जायचा. आता होऊन तर झालंय, मग काय करायचं? की परक्याचं जण आहे, लवकर लग्न करून टाकायचं. कुणाशी करायचं? एखाद्या म्हाताऱ्या माणसाशी करायचं, तो लवकर मारणार. म्हणजे स्त्री जन्म झाल्यानंतर तिच्या आयुष्याच्या नशिबाला शेवटपर्यंत दुःखच होतं, मरेपर्यंत. त्याच्यावर एवढी बेकार अवस्था होती की मग या लोकांना वाटायचं की कसं, म्हणजे राजा राममोहन रॉय यांची स्वतःची वहिनी सती गेली होती. ही पश्चिम बंगालमधली गोष्ट आहे, बंगालमधली. तेव्हा त्यांना वाटलं की अरे, आपल्या घरात अशा गोष्टी कळत नाहीत ना. मग त्यांना फील झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग या अमानुष अमानुष म्हणजे जी माणुसकी नसलेली प्रथा, ती म्हणजे सती प्रथा, याच्या विरुद्ध पहिला आवाज उठवला राजा राममोहन रॉय यांनी. 1772 ते 1833 पर्यंत हा व्यक्ती जिवंत होता. आद्य प्रवर्तक म्हणतात, राईट, लॉर्ड विल्यम बेंटिंक. 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी बंगाल प्रांतात सतीबंदी केली. भारताचा गव्हर्नर जनरल नियुक्त झाल्यानंतर संपूर्ण देशात सतीबंदीचा कायदा लागू करण्यात आला. म्हणजे पहिल्यांदा लॉर्ड बेंटिकने आपल्या प्रांतामध्ये, बंगाल प्रांतात सतीबंदी केली, आणि नंतर तो भारताचा गव्हर्नर जनरल झाल्यानंतर 1829 मध्ये पूर्ण भारतभर सतीबंदी कायदा केला. म्हणजे सती करता बंदी झाली. आणि एखादी व्यक्ती जर त्या महिलेला तसं भाग पाडत असेल तर त्याला दोषी ठरवण्यात आलं. जगन्नाथ शंकर शेठ यांनी महाराष्ट्रात कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये कुणी सती कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला तर कुणी? जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे, लक्षात ठेवता आलं. तिथे लिहिलं पण 1829 मध्ये सतीबंदी करण्यात आली काय. हम्म. 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 करू क्लिअर?
दुसरे कोण आहेत? गोपाळ हरी देशमुख. त्यांना आपण काय म्हणतो पूर्वा? आपण त्यांना म्हणतो लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजे काय? लोकांच्या हिताचा विचार करणार. बरोबर. हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. 1800 या काळात त्यांनी समाज प्रबोधनपर लेखन केले. त्याला काय म्हणतात? शतपत्रे. लोकहितवादींची काय फेमस आहे? शतपत्रे. या शतपत्रातून त्यांनी स्त्री जीवनावर प्रकाश टाकला. स्त्री, लग्न, स्त्रियांची कौटुंबिक सामाजिक स्थिती, पुनर्विवाह, बालविवाह, व्रतवैकल्ये, त्यांच्या होणं अन्याय अत्याचार विषयावर लेखन केले. स्त्रियांना पुनर्विवाहाची परवानगी द्यावी, पतीपासून विभक्त होण्याचा अधिकार तसेच पोटगी मिळण्याचा अधिकार प्राप्त व्हावा असे विचार त्यांनी मांडले. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली आणि या शतपत्रेमध्ये त्यांनी महिलांची बिकट अवस्था लिहिली आणि त्यांच्या मागण्या होत्या की बालविवाह नसावा, स्त्रियांचा पुनर्विवाह व्हावा, पोटगी मिळावी. पोटगी म्हणजे काय? ॲलिमोनी. ॲलिमोनी म्हणजे कोण म्हणे? वाटतं माझं होतं काय? वाजलं की करू क्लिअर? समजलं? पुढचे आहेत आपले सगळ्यांचे आवडते आणि त्याच्यावर आपल्याला माहिती आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. बघा, महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम सगळ्यांना माहिती आहे, पण तरी स्त्री शिक्षणामध्ये त्यांचं काम जरा जास्त मोठं आहे. 1878-48 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील बिड्यांच्या वाडी शाळा चालू केली. महत्वाचं आहे, तुम्ही जर पुण्यात गेला ना तर आता असं त्याचं बांधकाम चालू आहे त्याच शाळेचं परत, ज्याला रिनोव्हेशन म्हणतो आपण, राईट. तर बुधवार पेठेतली बिड्यांच्या वाड्यामध्ये शाळा चालू करण्यात आली. कधी? 1848 मध्ये. सावित्रीबाईंचं शिक्षण घरीच पूर्ण करून सहाय्यक शिक्षक म्हणून शाळेत आणले. समयावर त्रास झाला. 3 जुलै 1848 मुलींची शाळा सुरू करण्यात आली. लक्षात ठेवा का तारीख. 17 सप्टेंबर 1851 रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा. मार्च 1852 वेताळ पेठेत तिसरी शाळा. लक्षात कर ठेवायचं बघा. भिडे रस्त्याने जाताना वेताळ भेटला. भिडे रस्त्याने जाताना वेताळ भेटला. भिडे म्हणजे भिड्यांची शाळा, भिड्यांचा वाडा. दुसरा रस्ते, रास्ता पेठ आणि नंतर वेताळ म्हणजे काय माहितीये? विक्रम वेताळ भेटला. स्त्री भ्रूण हत्या, बाल हत्या होऊ नये यासाठी अविवाहित स्त्रियांसाठी यांसाठी बाल हत्या प्रतिबंधक स्वतःच्या घरी सुरू केलं. म्हणजे बाल हत्या प्रतिबंधक गृह काय होतं माहितीये तुम्हाला? कोण सांगितलं होतं? काय होतं? म्हणजे एखादी स्त्री असेल, ती विधवा झाल्यानंतर चुकून जर तिचं वाईट वाकडं पाऊल पडलं आणि त्यातून जर एखादं आपत्ती जन्माला आलं तर पर्याय नसायचा. ते आपत्ती एक तर फेकून देणं किंवा मारून टाकणं. तेव्हा फेकून देऊ नका, मारू नका, आम्ही सांभाळतो. आणि त्यासाठी त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. अशा प्रकारची ही भारतातील पहिली संस्था होय. फुले दाम्पत्याने समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दृष्टीने ठोस प्रयत्न केले. मग यांच्या या महान कार्यामध्ये त्यांची पत्नी ज्योतिबा सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी सुद्धा हातभार तितकाच ताकदीने लावला. ठीक आहे, करू क्लिअर? आणि फायनली आपल्याला माहिती आहे भारतातील पहिली स्त्री शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. यांच्या नावाचा, यांचा गौरव म्हणून ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजलं जाणारं पुणे विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलेलं. SPPU झाले, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. पहिले फक्त पुणे युनिव्हर्सिटी होतं. क्लिअर झालं? याला सुद्धा विरोध झाला बरं का. म्हणजे पुण्यामध्ये एवढं मोठं काम करणाऱ्या व्यक्तींना दिलं पाहिजे नाव. पुढे महादेव गोविंद रानडे. रानडे कोणाचे गुरु होते रे? आठवते का? गोखल्यांचे गुरु होते. गोखले कोणाचे होते? गांधीचे. गांधीचे कोणाचे होते? विनोबा भावेंचे. मग रानडे म्हणजे खूप व्यक्तिमत्व, म्हातारे व्यक्तिमत्व. 1842 ते 1901 त्यांनी स्त्री शिक्षण, प्रौढविवाह, बालविवाह, एकजाती समानता, राईट, हे सगळ्यांनी आता समान केले बरं का, काही फरक नाही, सगळ्यांची कामं समान आहे. 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. हे महत्वाचं आहे. म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी हे परिचय करतात. 1865 मध्ये विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. त्यांनी आपली पत्नी रमाबाई रानडे यांना शिकवले. रानडे यांनी सामाजिक कार्याची सुरुवात स्त्रियांच्या ज्वलंत प्रश्नापासून होते. पण तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट हाच आहे की 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? पूर्वा महादेव गोविंद रानडे या व्यक्तीने केली. ते न्यायमूर्ती होते, न्यायाधीश होते. करू क्लिअर?
पुढचं आहे आपलं गोपाळ गणेश आगरकर. मी तुम्हाला सांगितलं की लोकमान्य टिळकांचे खूप चांगले मित्र, पण आगरकर टिळक यांच्यात कायम वाद होता. कोणत्या गोष्टीवरून? आधी राजकीय सुधारणा का आधी सामाजिक सुधारणा? टिळक म्हणायचे आधी राजकीय सुधारणा करून घेऊ. आगरकरांचे नाही बाबा, पहिला आपल्या समाजामध्ये जी घाण प्रथा आहेत ना त्या दूर करू आपण. मग आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा वापर केला की बालविवाह कायद्याने बंद करावा, स्वयंवर पद्धतीचा विवाह सुरू व्हावा, स्त्री पुरुष समान स्वतःसाठी समान संधीची मागणी केली. मग स्वयंवर पद्धत माहिती आहे का तुम्हाला? स्वयंवर पद्धत काय होते ऐकले का? एकत्र लग्न नाही. ते सामुदायिक विवाह. तेव्हा दूरसूचक मेळावा. ऐका साधी गोष्ट सांगतो, मला सांगा, रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी ही श्रीकृष्णाची कोण? पत्नी. म्हणजे त्यावेळी ज्यावेळेस रुक्मिणी राणी ही होती ना राजकुमारी, तर राजा सगळ्याकडे सांगायचा की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, आसपासच्या राजाच्या राजकुमारांनी इकडे या, ज्याला माझी मुलगी पसंत करेल, बघा, ज्याला माझी मुलगी पसंत करेल तिच्याशी त्याचा विवाह लावला जाईल. तेव्हा काळात मुलींना एवढंच हे होतं. मग श्रीकृष्णाला रुक्मिणी आवडायची, रुक्मिणीला सुद्धा श्रीकृष्ण आवडायचा. परंतु परंतु एक व्यक्ती होता, आय डोंट रिमेंबर हिज नेम, शिशुपाल. शिशुपाल शिशुपाल हा खूप मोठा राजा होता, आणि शिशुपालाची जी अशी इच्छा होती की रुक्मिणी कोणाशी लग्न करावं? माझ्याशी करावं. माझ्याशी म्हणजे शिशुपालशी. माझ्याशी कशाला? आमचा झाला बाजार. ठीक आहे. तर याच्यामध्ये शिशुपाल पण होता आणि श्रीकृष्ण पण होता. मग रुक्मिणी अशी म्हटली, नाही नाही असं दाखवतोय, मग रुक्मिणी अशी म्हणली, शिशुपाल नवरा मी नवरी. वरी म्हणजे काय? मी नाही लग्नात त्याच्या गळ्यात हार घालणार. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. नवरी म्हणजे तो नवरा, मी नवरी. पण शिशुपाल नवरा मी नवरी. वरणार म्हणजे नाही, लग्न करणार नाही. कळलं? मग त्या काळामध्ये या पद्धतीचा विवाह व्हायचा. आता आपल्याकडे तर नसतं की तो मामाचा पोरगा आहे, चांगला आहे, हाय थोडा काळा, काय झालं त्याला, बरोबर काय, करून टाकलं लग्न. म्हणजे एक प्रकारचं फ्रीडम नसतं. असं चला पुढे पुढे बघा. म्हणजे स्वयंवर पद्धतीचा विवाह व्हावा अशी मागणी महाराष्ट्रातील कोणत्या संशोधकाने केली? तर उत्तर काय लिहिणार? गोपाळ गणेश आगरकर. स्वयंवर पद्धत म्हणजे तुला स्वयंला स्वतःचा वर शोधण्याची हक्क, अधिकार असावा. विष्णू शास्त्री पंडित. भारी आहे ना? विष्णू शास्त्री पंडित. कोणत्या ग्रंथीला? इंदू प्रकाश. लक्षात ठेवा, इंदू प्रकाश या वर्तमानपत्रातून स्त्रियांची सुधारणा व्हावी यासाठी लेखन केले. स्त्री शिक्षण, बालविवाह, केशवेपण, पुनर्विवाह, जातीभेद हे सगळ्यांनी सेम केले. काय लक्षात ठेवणार? फक्त इंदू प्रकाश लक्षात ठेवा. राईट. आणि महत्वाचं आहे, पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं. कोणतं? पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं. त्या विरोधात सनातनी लोकांनी हिंदू धर्म महाव्यवस्थापक सभा स्थापन केली. पंडितांनी विधवा कन्येशी पुनर्विवाह केला. म्हणजे ही जी व्यक्ती आहे ना, विश्वेश्वर पंडित, यांनी स्वतः एका विधवा मुलीशी विवाह केला होता. म्हणजे उक्तीप्रमाणे कृती, म्हणजे जैसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे विष्णुशास्त्री पंडित एकदा बोलले नाही, तर त्यांनी स्वतः एका विधवा मुलीशी विवाह केला होता. पाठ ठेवा, विष्णुशास्त्री पंडितांनी विवाह केला. विवाह पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापना केली. आणि त्याच्या विरोधात हिंदू धर्म व्यवस्थापक सभेची स्थापना कोणी केली? हिंदू धर्म व्यवस्थापक सभेची स्थापना कोणी केली? सनातनी लोक. ते म्हणते तुम्हाला असलं काय सुचायला लागलंय, तुम्ही असलं करू नका. तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या याची स्थापना केली होती. कळलं? कळलं का? देवा हो ना. बॅटरी 18% राहिली. डन डन झालं. पुढं जायचं, पुढं पुढे बघा. पुढची आपली व्यक्ती आहे
महर्षी धोंडो केशव कर्वे. खूप मोठं नाव आहे बरं का. SNDT कॉलेज ऐकलं ना? SNDT कॉलेज, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, SNDT. महर्षी महर्षी धोंडो. महर्षी म्हणजे काय? पदवी. धोंडो केशव कर्वे. विधवा विवाह उद्योजक मंडळी या संस्थेची स्थापना करून त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. बघा, परत परत सांगतोय, विवाह उद्योजक मंडळ वेगळं, विधवा विवाह उद्योजक मंडळ स्थापना कोणी केली? कर्वेंनी केली. विधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून त्यांनी, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण वर्ग चालू केले, नाही का? म्हणजे आपण म्हणतो कुरडया पापडी कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना स्वयं पूर्ण बनवणे, स्वावलंबी बनवणे, राईट? हा, स्वयंभू वेगळं, स्वयंभूचा अर्थ वेगळा होतो मॅडम. पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम संस्था स्थापन केली. कोणती? अनाथ बालिकाश्रम संस्था. पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम संस्थेची स्थापना केली. हिंगणे, आत्ताचं कर्वेनगर बरं का. हिंगणे म्हणजे आत्ताचं काय आहे? कर्वेनगर ऐकलं ना पुण्यामध्ये. त्या पहिलं गावाचं नाव काय होतं? हिंगणे येथे महिला विद्यालय स्थापन केलं, तर त्याचं आता विद्यापीठ झालंय. याची स्थापना 1916 मध्ये केली. विठ्ठलदास ठाकरसी यांनी मातोश्री नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ किती रुपये दिले ते? 15 लाख. मला आत्ता मिळेल, म्हणजे ते जुना काळ आहे. 110 वर्षापूर्वी 15 दिले ते पूर्वा. म्हणून त्यांच्या आईचं नाव दिलं विद्यापीठाला, कर्वेंचं नाव नाही दिलं. मग कर्वेंना देणगी किती दिली होती? 15 लाख देणगी दिली होती. त्यामुळे या विद्यापीठाला श्रीमती, एस म्हणजे काय? श्रीमती, एन म्हणजे नाथीबाई, डी म्हणजे दामोदर आणि ठाकरसी, SNDT असे नाव देण्यात आले. हे देशातील पहिले, बघा करू का क्लिअर आहे? हे काय देशातील पहिले महिला महाविद्यालय असेल. करू का क्लिअर? का लिहित आहे? लिहा. गोळ्या माहीतच नाही लावला. आवाज जातो पण ठेवलं तरी. हॅलो, येतो का आवाज क्लिअर? आवाज येतोय का पूजा मॅडम? आदिती, प्रतीक्षा मॅडम, आवाज क्लिअर का सांगा मला एकदा. ठीक आहे, ठीक आहे, चला. हे पाठ ठेवायचं बरं का, मी क्लिअर करतोय. हा, आणि यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांनी काय केलं? भारतरत्न किताब देण्यात आला बरं का. आता एक लक्षात ठेवा, हा जो व्यक्ती आहे ना, महर्षी धोंडो केशव कर्वे, किती वर्ष जगले असतील? बघा ना, चेक करा. नाही, 1858 ते 1962, म्हणजे तो व्यक्ती 104 वर्ष जगलाय. किती? 104 वर्ष जगलेत. म्हणजे स्त्रियांचं पुण्याचं काम त्यांनी केलं, त्यांना दीर्घायुष्य लाभलं. 104 पूर्व 104 वर्ष. बघ की, 1858 ते 1958, 59, 60, 61, 62, 104 वर्ष असं आयुष्य पाहिजे. नको, लय झालं, हे जास्तच झालं. कळलं? मग महिला समाजसुधार, ही सगळे पुरुष समाजसुधार पाहिले. महिला समाजसुधारामध्ये पहिली व्यक्ती कोण आहे? सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्म झाला 1831 ला, मृत्यू झाला प्लेगच्या साथीमध्ये 1897 मध्ये. कुठं झाला? लक्षात ठेवायचं, पाठ ठेवायचं. सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी महिला स्त्री शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका असून त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली. आपल्या पतीबरोबर शैक्षणिक कार्य करत असताना अनेक त्रास सहन करावा लागला. पती निधनानंतर सत्यशोधक समाज कार्य केले. विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन केली. हळदी कुंकू, रसपान, प्रौढ शिक्षण आणि काय सोडलं, एवढं लक्षात ठेवा. कळलं? समजलं? जायचं पुढं. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती नाही असं कोण म्हणून नसेल. पुढे तरखडकर भगिनी. भगिनी म्हणजे काय? बहिणी. आत्माराम पांडुरंग तरखडकर नाव ऐकलंय का? प्रार्थना समाज, आठवतंय? यांनी आपल्या 3 मुलींना, दुर्गा, अन्नपूर्णा आणि माणिक यांना शिक्षण दिले.
अन्नपूर्णा विलायतेत जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होती आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं, लव्ह मॅरेज केलं. हा बरोबर आहे ना, आयरिश पुरुषाची म्हणले होते, अरेंज मॅरेज तर नक्कीच नसेल ना, असू द्या. म्हणजे त्यांनी दुर्गा, अन्नपूर्णा आणि माणिक यांना 3 मुली आहेत बरं का. माणिक पण मुलीचं नाव आहे बरं का, लक्षात ठेवा. असू द्या, चांगलं नाव आहे माणिक. ठीक आहे. आणि अन्नपूर्णा ही विलायतेत शिकण्यासाठी जाणारी पहिली मराठीयन महिला. मग विलायते म्हणजे कुठं, बाहेरच्या देशात, युरोप खंडामध्ये विलायतेला म्हणायचं. नाहीत, कोण नाहीत. पहिली नको जातलं, काय गरज नाही, ते वर येते. पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण कोण अन्नपूर्णा. अन्नपूर्णा तरखडकर. त्यांनी आयरिश पुरुषाशी विवाह केला. आयरिश म्हणजेच काय, आयरिश म्हणजे बघा, युनायटेड किंगडम ऐकले तुम्ही. युनायटेड किंगडमचे 4 भाग पडतात. एक आहे इंग्लंड, दुसरा आहे स्कॉटलंड, तिथला आहे वेल्स, आणि चौथा आहे आयर्लंड. आयर्लंड वंशाचा म्हणजेच आयरिश. युनायटेड किंगडम 4 देशांचं बनलंय. जसं आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणतो ना, 50 वेगवेगळे राज्य आहेत, तर युनायटेड किंगडम मध्ये 4 आहेत. इंग्लंड त्याच्यातला एक. युके युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंड एक देश, स्कॉटलंड दुसरा, वेल्स तिसरा, आणि आयर्लंड चौथा. आणि त्याच्यातला हा माणूस होता, त्याच्याशी त्यांचा विवाह त्या ठिकाणी पार पडलेला होता, अतिशय धुमधडाक्यात. चला, जायचं कळलं, काय म्हणतंय. पंडिता रमाबाई, परत एक महत्वाचं नाव आहे. पंडिता रमाबाई मोलाचं काम केलंय. पुण्याला आल्यानंतर रमाबाई रानडे, बघा नाव, बघा नाव कसं आहे बघा, रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती रानडे. बघा, रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई, नाव चेक करा. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, 2 वेगळी नांस आहेत. यांच्या मदतीने आर्य महिला समाज स्थापना कधी केली, 1882. 1882 मध्ये आर्य महिलाची स्थापना त्यांनी केली. सर बोला ना. प्रवीण सर, मुलांना टार्गेट द्यायचं अभ्यासाचं. ठीक आहे. स्त्रियांच्या उन्नती संदर्भात शिक्षणाचे कार्य केले. भारतातील शिक्षण पद्धतीत पुनर्रचना करण्यासाठी 1883 मध्ये हंटर कमिशन समोर रमाबाईंनी साक्ष नोंदवली होती. डफरीनच्या पत्नी लेडी डफरीन नावाने फंड स्थापन करून स्त्रियांच्या वैद्यकीय सेवा, हे महत्वाचं आहे बरं का. लॉर्ड डफरीन हा गव्हर्नर जनरल होता. त्याची बायको लेडी डफरीन, मेली असेल बिचारी, असं काहीतरी असेल, त्यांच्या नावाने काय केलं, फंड स्थापन केला होता आणि स्त्रियांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. पाठ ठेवायचं. रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्थापना कुठे केली, पुण्यामध्ये केली, 1882 मध्ये. हंटर कमिशन पुढे रमाबाई रानडे नाही, पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती. ठीक आहे, लक्षात येतात. आता बघा, हे महत्वाचं, मी जे सांगतो त्याला अंडरलाईन करा, म्हणजे लिहून ठेवा. लिहिलं काय, नंतर लिहा. 1889 मध्ये 2 विद्यार्थिनी घेऊन, 2 विद्यार्थिनी म्हणजे काय, 2 मुली घेऊन त्यांनी मुंबई येथे शारदा सदन शाळा चालू केली. किती विद्यार्थी चालू केली ती, 2. सुरुवात अशी असते सगळ्यांची बरं का, 2, 4, 6. जसं आपण रोपटं लावतो ना, छोटं असतं, नंतर ते मोठं होतं. तुम्ही डायरेक्टच असं झालं का, तुम्ही पूर्व, अरे बापरे याला दाढी मिशी आले, असं नाही होत. जन्म होतो सुरुवातीला, ते रांगत पळत, असं नाही ना, लहान बाळ जन्माला तर मिशा बिशा हात पिळत, असं नाही. म्हणजे इट टेक्स टाइम. तुम्ही कोणती गोष्ट करा, अभ्यास चालू करा, वेळ लागणार. संस्था चालू करा, वेळ लागणार. इट टेक्स टाइम. ठीक आहे, पुढे बघा. 1891 मध्ये शारदा सदनची शाखा सुरू केली. 1896 मध्ये केडगाव मध्ये, नाव लक्षात ठेवायचं, काय चालू केलं, मुक्ती सदन. हे पाठ विचारायचं, मुक्ता केडगावची, असं लक्षात ठेवा. मी सांगितलं ना त्या दिवशी तुम्हाला, मुक्ती सदन. त्यानंतर पतित स्त्रियांसाठी कृपा सदन. पतित म्हणजेच काय, विधवा, कृपा सदन. अंधांसाठी कोणते सदन,
बघा, बातमी कोणाला ऐकायला येते? अंधांना, राईट. त्याच्यानंतर अनाथ मुलांसाठी सदानंद सनम, सनम नाही सदन, सदानंद सदन सुरू केले. 1951 मध्ये सरकारने त्यांना केसरी हिंद ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. म्हणजे पंडिता रमाबाई यांना कोणती पदवी दिली? केसर, केसर ए हिंद. ते चुकून झालं, त्याला केसर ई नाही, केसर ए हिंद. आपण म्हणतो ना शेर ए सुलतान, शेर ए महाराष्ट्र, केसर ई हिंद नाही, हे बघा ट्रान्सलेशन चुकलं यांचं. स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक म्हणून रमाबाईंचा मराठी गौरव केला. 1922 मध्ये त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. लक्षात ठेवता, कोणतं सदन कुठं चालू केलं? लक्षात, केडगाव मध्ये बातमी सदन कोणासाठी? पतित स्त्रियांसाठी कृपा सदन. आर्य समाज कधी स्थापन केला? आर्य महिला समाज 1882. कुणाच्या बरोबर केला? पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे, दोघी रमा एकत्र आल्या, केलं चालू. पुढे बघा, रमाबाई रानडे वाचा, रीड करो, तब तक मैं पानी पीता हूं. हम्म न्यायमूर्ती रानडे यांच्याबरोबर सतत दौरे झाल्यामुळे समाज जीवनाची व शिक्षणाची माहिती नाही मिळाली. रमाबाई रानडे एखादा चित्र यांच्या मिसेस असतील, कोणाच्या? न्यायमूर्ती रानडे यांच्या. 1882 मध्ये पंडिता रमाबाई काशीबाई कानटकर आणि रमाबाई रानडे काय चालू केलं? आर्य महिला समाज स्थापना केला. ठीक आहे. हिंदू लेडीज स्पेशल क्लब, सॉरी सोशल क्लब, चुकून स्पेशल झालं ते. काय नाव आहे? हिंदू हिंदू लेडीज सोशल क्लब, नॉट स्पेशल. काही चालू केला? 1894. कुठे चालू केला? पुण्यात, राईट. 1904 मध्ये येरवड्यात तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तुरुंगाच्या अधीक्षक होता. 1908 मध्ये मुंबईच्या सेवा सदनाची स्थापना झाली. कुणी स्थापन केली? रमाबाई रानडे. कशी स्थापना केली? कुठे झाली? मुंबई. कुणी केली? राईट. पुण्यामध्ये सेवा सदनची शाखा सुरू केली 1909 मध्ये. 1909 मध्ये सेवा सदनच्या. स्त्री विकासासाठी शिक्षण, ग्रंथालय, मोफत दवाखाने सुरू केले. 1918 मध्ये स्त्रियांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत द्यावे यासाठी त्यांनी काय केले? प्रयत्न केले. कळलं? एनी डाऊट? शॅल आय क्लिअर? द्यायचं पुढं. आनंदीबाई जोशी. त्याला आनंदीबाई काय म्हणतात बघा? पहिली डॉक्टर बरं का भारतातली, मला वाटते भारतातली पहिले आहेत त्या. आणि डॉक्टर झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी मृत्यू झाला. वाचा, जन्म कधी, मृत्यू कधी बघता बघून घ्या. फक्त 22 वर्ष. म्हणजे नवऱ्याची चौथी बायकोने डॉक्टर व्हावं, कुठे पाठवलं? बाहेर. पुढे बघा, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवून देशातील पहिली महिला आनंदीबाई जोशी. मिसेस टी कार्पेंटर यांच्या मदतीने फिलाडेल्फिया येथील विमेन मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 86 मध्ये MD झाल्या. 87 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. भारतात आल्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र कॉलेज काढायची योजना होती, परंतु दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. कळलं? लक्षात राहील? कुणी मदत केली ती? कार्पेंटर. तीच तीच लेडी. कार्पेंटर म्हणजे कोण? सुतार. हा, खरं नाव तेच होतं ना. चला,
समजलं? अन्य महिला समाज सुधारक कोणत्या कोणत्या होत्या ते आपण बघून घेऊ. महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ताराबाई शिंदे, मत होते बरं का, ताराबाई शिंदे यांनी स्वतंत्र विचार मांडले. 1882 बऱ्याच वेळा एमपीएससी प्रश्न विचारलाय. स्त्री पुरुष तुलना या विषयावर त्यांनी निबंध लिहिला. रखमाबाईंचा कृतिशील, डॉक्टर रखमाबाई दुसरे आहेत बरं का, राईट. हिंदू लेडी या नावाने टाइम्स पत्रातून विचार मांडले. कुणी मांडले? रखमाबाई. हिंदू लेडी या नावाने टाइम्स पत्रातून कोणी आपले विचार मांडले? डॉक्टर रखमाबाईंनी. ताराबाई शिंदेनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष तुलना. हा विषयावर निबंध लिहिला. हा निबंध लिहिला, सॉरी. पुढे बघा, विठ्ठल रामजी शिंदे यांची बहीण कोण आहे? जनक्का शिंदे. यांचा लहानपणी विवाह झाला होता. नवऱ्याशी न पटल्याने त्या माहेरी आल्या. पुण्यात हुजरपागा शाळेत त्यांनी शिक्षण. हुजूरपागा अजून पण आहे माहिती आहे पुण्यात. हुजूरपागा शाळा खूप फेमस आहे, मुलींची शाळा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा एमपीएससी पेपर तुमचे तिकडे येतील, तुम्ही जाता सेंटर असतं ते, राईट, तेव्हाची शाळा आहे. तर त्यांनी पनवेलला म्युन्सिपल शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागले, जनका शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कोण होत्या? त्या बहिणी होत्या. पुढे बघा, स्पृश्य अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1907 मध्ये निराश्रित सेवा संघाची स्थापना केली. कोणी केली? जनक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केली. देवताचे प्रश्न सोडवणे, वाट चुकलेल्या तरुण मुलींना आधार देणे. वाट चुकलेल्या म्हणजे काय ना तुम्हाला? हा, त्यांनी उपेक्षित बैविकुर समाज. आता विविध कायदे कोणते कोणते ते लक्षात ठेवा स्त्रियांच्याबद्दलचे, ठीक आहे. थोडं मोठं आहे, व्हेरी लेंदी टॉपिक दिस इज. त्याच्यानंतर स्वातंत्र्य. मराठी सोपा, याचा काही विषय नाही. स्वातंत्र्य तर मराठीवर आपल्याकडे इम्पॉर्टंट पण नाही, हेच बघून घ्या. बघू का आपण आता लगेच बघू ना, 8-10 असतील. जस्ट सेकंड. हा 5वा आहे. ही परीक्षा येत नाही तुम्हाला, याचा विचार करू पण नका तुम्ही. हे जे दिसेल तुम्हाला आता, पण जे महत्वाचं ते सांगेन तुम्हाला मी, हे डोंट वरी. तुम्हाला आता हा शेवटचा टॉपिक बघतोय आपण. टॉपिक एकूण किती आहेत? आहे का नाही? हा, सोडा. म्हणजे आहेत टोटल पेजेस किती आहेत? 125 फक्त. 125 पकडून चाला तुम्ही. 150 पेजेस आहेत. 150 पैकी आपले किती झालेत? आपले 87. 90 वर आलोय आपण. भरपूर झाले. आणि नंतरच्या टॉपिककडे महत्वाचे नाही. स्वातंत्र्य तर काढायचं कोणते कोणते बघा, हे वाचा. स्त्री कायदे आणि स्त्री जीवन थोडक्यात वाचून घ्या तुम्ही. टेक युअर टाइम, रीड करो केअरफुली. डन. करू क्लिअर? चला बघा, स्त्री जीवन आणि त्याचे कायदे. आता कायदे कोणते कोणते एवढं लक्षात ठेवा, बाकी सोडा. कायदे जर आपल्याला माहिती पाहिजेत. एक 1856 मध्ये विधवांच्या विवाह संबंधित कायदा करण्यात कधी आला? 1858चा उठाव झाला ना, 1857, त्याच्या आधी 1 वर्ष.
म्हणजे स्त्रियांच्या विवाहाला मान्यता. 1872 मध्ये नोंदणी विवाह कायदा आला, त्याला स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणतो आपण. 1938 मध्ये हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी हक्क या कायद्याने स्त्रियांचे मालकी हक्क वाढवण्यात आले. 1946 मध्ये स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्क मिळाला. पोटगी कळते ना, हा. आणि 1861 पर्यंत स्त्रियांना कोणते कोणते कायदे काढतात हे लक्षात ठेवा. पहिला आहे आपला विधवांच्या विवाह संबंधित कायदा कधीचा 1856चा. विवाह नोंदणी कायदा कधीचा 1872चा. 1838 मध्ये कोणता हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी मधला हक्क. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे काढतात. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर हुंडाबंदी कायदा वगैरे कोणते कोणते ते बघू आपण. आता फॅक्टरी ऍक्ट आठवते तुम्हाला? फॅक्टरी ऍक्ट 1881 मध्ये, 91 मध्ये, 19 मध्ये कायद्याने प्रस्तुती रजा कायदा लागू करण्यात आला. म्हणजे तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागल्यानंतर महिला ज्या असतात ना कर्मचारी, त्यांना वर्ष का 1.5 वर्षाची पेड लिव्ह असते. पेड लिव्ह म्हणजे प्रेग्नन्सीच्या नंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 वर्ष का 1-1.5 वर्ष घरात बसून पैसे पगार महिन्याच्या अकाउंटला एक तर टिंग वाजणार. स्वतःच पोरग सांभाळायचे पैसे सरकार तुम्हाला देतं. कधी? जर पास झाला तर. पुढे बघा, पुढे काय आहे? आंतरजातीय कायदा केला, घटस्फोटाचा कायदा केला, देवदासी कायदा आहे, प्रतिबंध कायदा आहे. सोडा, कायदे महत्वाचे नाहीत. ठीक आहे, चला पुढे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्त्रियांची चळवळ. स्वातंत्र्योत्तर म्हणजे काय? 1947च्या नंतर. 1947च्या नंतर राज्यघटनेतील 15व्या कलमानुसार धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ यावर भेदभाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विवाह, घटस्फोट, वारसा दत्तक घेणे या प्रश्नावर गट सुधारणा घडून आल्या. म्हणजे कलम 15 म्हणजे मूलभूत हक्क एक. कलम 14 ते कलम 32 काय आहेत? मूलभूत हक्क आहेत. त्याच्यामध्ये याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे बघा. स्त्रियांना हा रस्त्यात छेडछाडीचे प्रकार, गुंडगिरी, हुंडाबळी, मारहाण, अत्याचार, निपुत्र संवर्धन, त्याच्यानंतर जोडीदार निवडण्यास स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. अजून आता आहे का रे? व्यवसायाने जोडीदार निवड स्वातंत्र्य आहे का मुलींना? काय आहे का? नाही. म्हणजे आहे पण नाही पण आहे. म्हणजे घरचे ऐकत नाहीत जर चांगलं नसेल तर. पुढं श्रम व उत्तराधिकार म्हणजे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ही शोकांतिका आहे. म्हणजे कायदे आहेत बरं का, म्हणजे हुंडाविरुद्ध कायदा आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, भरपूर कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. हे परीक्षा तुम्हाला येणार नाही. आर्थिक मानसिक दृष्ट्या दुर्बलता दिसून येते खेड्यामध्ये. म्हणजे खेड्यामध्ये महिला सरपंच असते, माहिती आहे तुम्हाला? सरपंच आहे महिला, पण कारभार कोण बघतंय? आमचं नाव नाही घेत. एक आहे, एक माकड म्हणजे त्याची बायको पोलीस पाटील आहे, स्वतः नाव पण पोलीस पाटील लावते. तुझा काय संबंध पोलीस पाटील लावायचा? तुझी बायको पोलीस पाटील आहे ना, आरक्षणातून झाली, महिलांना आरक्षण पोलीस पाटलाचं. मग तू कसला पोलीस पाटील? स्वतः नाव लावते, पुढे लिहिते पोलीस पाटील. मी त्याला बोललो, म्हणजे काय तू कसं काय पोलीस पाटील? चालतंय रे म्हणते. चालतंय काय म्हणलं? म्हणजे येथे लक्षात, थोडक्यात अशा प्रकारे महिलांचा गैरवापर करतात लोक. स्त्री मुक्तीकडे चालणारी वाटचाल. पूजा मॅम, पूजा हसताय त्याचा अर्थ ते अटेंड करतायत. म्हणजे बरंच असं होतं की नाही का, लेक्चर चालू आहे आणि मी चहा पीत बसले, बटर टाकले पोहायला, बटर फुगायची वाट बघते, मग खाते. तसं म्हणजे एक प्रकारचं पण एमपीएसच्या मुलांच्या अशा गोष्टी नाही होत. ते ऑनलाईन पण करतात तर मन लावूनच करतात. सिरियसनेस असतो ना, वय वाढत चाललेलं असतं, कॉम्पिटिशन एवढे, त्याच्यामुळे ते केलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे बघा. स्त्री चळवळ संपवायची बरं का, आज पूर्ण काय झालं तरी. नाही नाही, गुड मॅम, तुमच्यावर नाही, तुमच्यावर विश्वास आहे माझा, मी तुम्हाला नाही म्हणत. ठीक आहे, पेन पेन घेऊन पटपट पटपट लिहिलं पाहिजे. पुढे बघा. स्त्री मुक्ती चळवळीची वाटचाल. 1960 नंतर संघटित झाल्या महिला. महाराष्ट्रातील मुस्लिम महिलांनी समान नागरिक कायद्याची मागणी 1966 मध्ये केली.
आता बघा, हिंदू महिलांना कायदा वेगळा आहे, मुस्लिम महिलांना कायदा वेगळा आहे. म्हणजे आतापर्यंत होता. ट्रिपल तलाक ऐकले तुम्ही? म्हणजे एखादी महिला असेल आणि तिच्या नवऱ्याला वाटलं की मला नाही नांदायचं, तलाक 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 असं तिने म्हणलं, समजा झाला घटस्फोट, तिने आपली पिशवी उचलायची निघून जायचं. आणि जर लग्न करायचं असेल परत, त्याला वाटलं की आपण चुकून केलं, मग तिचं परत दुसरं लग्न लावायचं आणि मग परत हिच्याशी लग्न करायचं. येते लक्षात? तसं हिंदू धर्मात नाही. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचे भांडण झालं तर तुम्हाला बसवते आलं, बोलते आलं, बाबा काय आहे? विषय मिटवा, काउन्सिलिंग करा, मग तर 6 महिने वेगळं राहा, नंतर मग पुढची प्रोसेस चालू होते. असू द्या. भारतातील स्त्रियांचे हे नका लक्षात ठेवू, काय नाही पडणं गरजेचं नाही, सोडा. हे तो परीक्षा विचारणार पण नाही. फक्त काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा परीक्षेसाठी, की देह प्रदर्शनाला विरोध होऊ लागला. आता देह प्रदर्शन म्हणजे ना, पूजा मॅडम पेन 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 सांभाळा. म्हणजे पूर्वीच्या काळी मूवीज यायचे, मूवीज. आता तर आपण बघतो मूवीज मध्ये कपडे नावाचा विषयच राहिला नाही, म्हणजे खूपच अश्लीलता पसरलेली. पण पूर्वीच्या काळी सुद्धा पहिल्या मूवीज यायच्या ना, ते एकदम साडी वगैरे परिधान कर, नंतर मग ते वेगळा पद्धत आली, म्हणजे अंग प्रदर्शन करण्याची पद्धत आली. मग त्या अंग प्रदर्शन करणं होतंय, त्याच्यामुळे स्त्रियांच्यावर बलात्कार होतात, अशा प्रकारे ही टीका टिप्पणी व्हायला आता पण होतात. पण तसं काय नाही, ती एक मानसिकता असते, राईट? तर या देह प्रदर्शनाला विरोध होऊ लागला. बलात्कार विरोधी कायदा आला. स्त्रियांच्या अश्लील आणि देह बिभत्सने विरोध करणारा अश्लीलता विषयक कायदा 1986 मध्ये असला. म्हणजे आता तुम्ही उर्फी जावेद पाहिले का? उर्फी जावेद म्हणून की माहिती आहे का? उर्फी जावेदच ना. आणि ते दुसरं पण आले. म्हणजे कधी कधी वाटतं काय आहे, काय हे काय आहे? म्हणजे अतिशय बेकार कंडिशन आहे. असू दे, आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाचा वैयक्तिक तो हक्क आहे, कोणी कसं राहावं ते. नाही, ते नाही विचारणार मॅम, तुम्ही डोंट वरी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि झडपी. याच्यामध्ये आपण म्हणतो गावामध्ये महिला सरपंच आहे, पंचायत समिती आहे, राईट? ठीक आहे. त्याच्यानंतर कितवी घटना दुरुस्ती करण्यात आली? 73वी घटना दुरुस्ती करण्यात कधी आली? 1990 मध्ये. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती टक्के आरक्षण महिलांना? 50. मला सांगा, विधानसभेमध्ये आहे का रे आमदारांना महिलांना आरक्षण आहे का? नाहीये. लोकसभेमध्ये पण नाहीये आरक्षण महिलांना, नाहीये राजकारणामध्ये. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिले ते स्वतः 50 दिले, परंतु आमदारकीला खासदारकीला महिलांना आरक्षण नसते. बघा, म्हणजे विधानसभा लोकसभा 1996 मध्ये 33% आरक्षण ठराव मांडला गेला होता, परंतु परंतु ते बिल अजून पण काय आहे? अजून पण काय प्रलंबित आहे. स्त्री संघटनांचे कार्य 1975 मध्ये, 1985 मध्ये सोडा, नारी केंद्र, नारी अत्याचार केंद्र, मैत्रिणी, मुक्ती संघटना, बलात्कार विरोधी मंच, मनस्विनी, तलाक मुक्ती मोर्चा, नारी या. काही हे परीक्षेला तुम्हाला विचारणार नाही, असं लक्षात ठेवायचं नाही, वाचायचं पण नाही. लक्षात काय ठेवायचं कळलं पाहिजे. पुढे जायचं. आता बघा, उदाहरण हे मी सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये हे जे आहेत ना कायदे, 73वी घटना दुरुस्ती, 50%, ते लक्षात ठेवायचं. आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप महत्वाचं आहे ना, हिंदू कोड बिल आहे, महत्वाचं लक्षात ठेवा. हिंदू कोड बिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न की महिलांसाठी चांगले कायदे असावेत म्हणून. म्हणजे एकदा काय येतं बघून घ्या. कोण पळालं? पूजा मॅडम, पुढे बघा. 1930 पासून हिंदू कायद्याची पुनर्रचना करण्याची, 1941 मध्ये राव समितीने हिंदू कायद्यांचे सुसूत्रीकरण करून हिंदू कोड बिल तयार करावे व दुसऱ्या महायुद्धामुळे त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणजे 1941 मध्ये पहिल्यांदा कोणी केलं? कोण समितीने केलं? राव समितीने. म्हणजे आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल याकडे लक्ष दिले कधी? भारतीय राज्यघटना पूर्ण झाल्यानंतर. हे आंबेडकरांचं स्वप्न होतं की हिंदू कोड बिल असावं. या बिलाला काय झाला? विरोध झाला. हिंदू समाज उद्ध्वस्त अशी भीती होती. हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला. 4 भाग होते. पहिला होता हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा, आज्ञान पालकत्व कायदा आणि दत्तक व पोटगी कायदा, असे 4 कायदे होते.
1958 मध्ये संमत झाली, याला हिंदू कोड बिल असं म्हणतात. मग एकदम नाही केले, तुकड्या तुकड्याने तुकड्याने केले. आणि या गोष्टीला कंटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर राजीनामा दिला होता की मला नाही काम करायचं. कळलं? आता विवाह म्हणजे संस्कारी असल्या गोष्टी लक्षात ठेवा, काय लक्षात नाही ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा जो कायदा आहे ना तो आहे 1972चा गर्भपात मंजूर कायदा आणि 1984चा गर्भजल परीक्षण कायदा संमत करण्यात आला. आता गर्भपात कायदा मंजूर म्हणजेच काय, समजा असं समजा की एखाद्या दाम्पत्याला मुलगा असेल, नको असेल तर ते गर्भपात करू शकतात. आणि गर्भजल परीक्षण कायदा म्हणजे काय, मुलगा मुलगी चेक नाही करत बरं का, पण ते मुलगा व्यवस्थित आहे का नाही चेक करण्यासाठी ते करू शकतात. पण तो मुलगा का मुलगी चेक करू शकत नाहीत. 1961 मध्ये कोणता कायदा करण्यात आला, हुंडाविरोधी कायदा करण्यात आला. परंतु 1984 मध्ये सुधारणा करण्यात आली. हुंडा देणे घेणे एक प्रकार निषिद्ध मानण्यात आले. दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे डायरेक्ट शिक्षा होते. काय नाही सोडा. अशा प्रकारे ही काय तुम्हाला विचारणार नाहीत की विचार आणि समाज जीवन. आता आदिवासी चळवळ राहिले पोरांनो, म्हणजे आदिवासी झालं की संपलं. पण मोठ्यात 4 ते फक्त बाद झालं का घ्यायचंय? अजून एक 20 मिनिटं आहेत, पण 20 मिनिटात नाही होणार. हा, लवकर घरी जाता येईल ना? ठीक आहे, उद्या घेऊ आदिवासी चळवळ आणि ही संपून जाईल. हे झाल्यानंतर आहे ना डायरेक्ट मग आपण काय करू, आधुनिक भारताचा इतिहास चालू करू शकतोय आपण. कारण याच्यानंतर हे जे आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन वगैरे हे पण घेऊ का घ्यायचंय सगळं पुस्तक? तुम्ही सांगा. परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे थोडं म्हणून घेऊ आपण. ठीक आहे, घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. चला, काय डाऊट आहे? आधी ती क्लिअर आहे का? क्लिअर म्हणा. डाऊट किती 2.5 तास झाले आपलं, थोडं लेक्चर लेट चालू झालं त्याच्यावर प्रॉब्लेम. एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग दॅट वी हॅव डिस्कस्ड इन टुडेज सेशन? क्लिअर आहे? चालेल. उद्या आपण घेतोय आदिवासी चळवळ, म्हणजे आदिवासी लोक हे जंगलामध्ये राहतात आणि या लोकांच्या हक्कासाठी कोणत्या कोणत्या लोकांनी योगदान दिलं त्यांच्याबद्दल आपण येणाऱ्या म्हणजे उद्या आपण त्याची चर्चा करू. ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग.